नमस्कार. शांतपणे वाचा व समजून घ्या. कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत, नोकऱ्यांसाठी तुमचं आयुष्य नाही. म्हणून आपल्याला जेवढं जमेल, झेपेल तेवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट किंवा वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खर्च कधीही आटोपशील ठेवावा. तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला जेवढं शक्य होईल तेवढा वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी आपल्याला प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कसं आणि कुठे थांबायचं हे तुमचं तुम्हीच ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती उडवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा मोठं त्यांनाही काही नाही याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर अवलंबून आहेत ते तुमचे आईवडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी तुमची बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकले पावले टाकायचे आहेत ते तुमचे चिमणे जीव. यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने आणि वाचन इत्यादीचा वापर करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं, तरीही आपण धावत असतो. सतत आपल्या डोक्यावर कोणता न कोणता ताण घेऊन जगत असतो. सतत डोक्यात कोणता न कोणता विचार घेऊन मन मारत असतो आणि एक दिवस असा येतो की आपल्या हातात काहीच उरत नाही. धन्यवाद.